शेअर मार्केट बेसिक या सिरीजमध्ये आपण आधीच्या व्हिडिओमध्ये मार्केट कॅप, पी रेशो सारखे तांत्रिक विषय समजून घेतले. पण जर तुम्ही मार्केटमध्ये अगदी नवीन असाल तर तुम्हाला सर्वात मूलभूत प्रश्न पडला असेल, प्रत्यक्ष शेअर घ्यायचे कसे? बँक अकाउंटमध्ये आपण पैसे साठवू शकतो, पण आपण विकत घेतलेले शेअर्स नक्की कुठे ठेवायचे आणि शेअर विकत घ्यायला नक्की कोणते अकाउंट काढावे लागते? या प्रश्नांची उत्तरे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी रोहित कापडी बाय राईट मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. शेअर मार्केटमध्ये व्यवहार करण्यासाठी तुम्हाला एक नाही तर प्रामुख्याने 3 अकाउंटची गरज असते. घाबरून जाण्यासारखं काही नाही, आपण ते सहज भाषेत समजून घेऊया. सर्वात आधी लागते ते म्हणजे डीमॅट अकाउंट. जसं आपण पैसे ठेवण्यासाठी बँकांचा वापर करतो तसंच शेअर डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवण्यासाठी डीमॅट अकाउंट असतं. डीमॅट म्हणजे काय तर डिमटेरियलायझेशन. पूर्वी शेअर्स कागदी प्रमाणपत्रांच्या स्वरूपात असायचे, पण आता ते डिजिटल झाले आहेत. या कागदी शेअर्सना मटेरियल मानले जात होते आणि त्याचे डिजिटल रूपांतर होणे म्हणजेच डिमटेरियलायझेशन. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे शेअर्स ब्रोकरकडे नसतात किंवा बँकेकडेही नसतात, ते असतात डिपॉझिटरी कंपनींकडील आपल्या खात्यांमध्ये. भारतात अशा 2 प्रमुख सरकारी मान्यता संस्था आहेत, ज्या म्हणजे CDSL आणि NSDL. या संस्था तुमचे शेअर्स पूर्णपणे सुरक्षित ठेवतात. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही शेअर्स विकत घेता तेव्हा प्रत्येक कंपनीसाठी एका ट्रान्झॅक्शनला साधारण 5 ते 10 रुपये चार्जेस म्हणून कापले जातात. शेअर्स विकत घेताना हे चार्जेस लागत नाहीत. हे शेअर्स फक्त विकताना या अकाउंटसाठी लागणारा आपला हा खर्च असतो. दुसरं अकाउंट म्हणजे ट्रेडिंग अकाउंट. याचा वापर फक्त शेअरची खरेदी आणि विक्री करण्यासाठी होतो. बँक खात्यातून पैसे घेण्यासाठी आणि डीमॅट खात्यात शेअर जमा करण्यासाठी, म्हणजेच फक्त घेवाणदेवाण करण्यासाठी हे अकाउंट वापरले जाते. म्हणूनच याला ट्रेडिंग अकाउंट म्हणतात. ट्रेडिंग अकाउंट पुरवणाऱ्या कंपन्यांना आपण स्टॉक ब्रोकर असे सुद्धा म्हणतो. तुम्ही कोटेक सिक्युरिटीज, HDFC सिक्युरिटीज सारख्या बँक कंपन्या किंवा झिरोदा, ग्रो, अपस्टॉक सारख्या नवीन डिस्काउंट ब्रोकर कंपन्यांची नावे ऐकली असतील. या कंपन्या तुमच्या ट्रान्झॅक्शनवर काही ब्रोकरेज चार्ज करतात, जे सहसा 20 रुपये प्रति ट्रान्झॅक्शन इतकी असते. याशिवाय दरवर्षी ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस म्हणजेच AMC घेतली जाते. काही कंपन्या ही AMC फ्री सुद्धा देतात. तुमचा वापर जर कमी असेल तर AMC नसलेल्या कंपनीतच अकाउंट काढा, अथवा गुंतवणुकीतून होणारी कमाई कमी आणि चार्जेस जास्त असं गणित होईल. अनेकांना भीती वाटते की या कंपन्या आमचे शेअर्स घेऊन पळून गेल्या तर. पण मी आधी सांगितल्याप्रमाणे तुमचे शेअर्स या कंपनींकडे नसून डीमॅट खात्यात सुरक्षित असतात. शेअर्स विकत घ्यायला पैसे लागतात आणि ते तुमच्या नेहमीच्या बँक खात्यात असतात. यासाठी वेगळं बँक खातं उघडण्याची गरज नाही. तुमच्या सध्याचं सेव्हिंग किंवा करंट अकाउंट तुम्ही ट्रेडिंग खात्याला जोडू शकता. UPI आता पैसे ट्रान्सफर करणे अतिशय सोपे आणि मोफत झाले आहे. त्यामुळे या खात्यासाठी वेगळा असा खर्च येत नाही. अशा प्रकारे तुम्हाला ट्रेडिंग, डीमॅट आणि सेव्हिंग अकाउंट अशी 3 अकाउंट तुम्हाला शेअर ट्रेडिंगसाठी लागतात. आता पाहूया अकाउंट उघडण्याची प्रक्रिया. आजकाल ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन किंवा पेपरलेस झालेली आहे. 15 वर्षापूर्वी हे काम खूप कठीण होतं. जाडजूड फॉर्म्स आणि जवळजवळ 1000 रुपयापर्यंतचा खर्च असायचा. आता हे काम सहज घर बसल्या, मोफत आणि अगदी कमी खर्चात होते. तुम्ही ग्रो, झिरोदा सारख्या ॲपमध्ये तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड मार्फत eKYC व्हॅलिडेशन करून, काही मूलभूत माहिती भरून आणि व्हिडिओ कॉलद्वारे व्हेरिफिकेशन करून आपले खाते उघडू शकता. पहिल्यांदा खाते उघडताना तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट दोन्ही एकत्रच ओपन करून दिले जाते. परंतु तुमचे आधीच डीमॅट अकाउंट असेल तर तुम्ही नवीन डीमॅट उघडणे टाळू शकता आणि जुन्या अकाउंटची माहिती नवीन ट्रेडिंग अकाउंटला जोडून शेअर्सची खरेदी विक्री करू शकता. शेअर ट्रेडिंगसाठी हा अकाउंट ओपन करताना काही महत्त्वाच्या काळजी आणि टिप्स घ्यायच्या असतात, त्या मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर त्यापैकी एक म्हणजे एकापेक्षा जास्त अकाउंट नको. गरज नसताना अनेक ब्रोकर्सकडे खाती उघडू नका, कारण प्रत्येकाचे वार्षिक AMC चार्जेस विनाकारण तुमचा खर्च वाढवतात. दुसरं म्हणजे डिस्काउंट ब्रोकर्सना प्राधान्य द्या. झिरोदा किंवा अपस्टॉक सारखे ब्रोकर तुम्ही निवडू शकता, कारण त्यांचे चार्जेस पारंपरिक बँकांपेक्षा खूप कमी असतात. जर तुमची गुंतवणूक कमी असेल तर AMC नील असलेले ब्रोकर तुम्ही निवडा. पुढचा मुद्दा म्हणजे नामांकित कंपन्यांनाच निवडा. नेहमी नामांकित ब्रोकर्स किंवा बँकांचे ट्रेडिंग अकाउंट काढा. फारशा चर्चेत नसलेल्या कंपन्यांपासून दूर राहा. पण जर तुम्ही वेळेत व्यवहार पूर्ण केला नाही तर ते तुमची नफा तोटा न पाहता शेअर्स विकतात किंवा खूप मोठे व्याज लावतात.
त्यामुळे जेवढे पैसे हातात आहेत तेवढीच गुंतवणूक करा, म्हणजे गुंतवणुकीवर तुमची पकड राहील. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे F&O पासून लांब राहा. जर तुम्ही फक्त गुंतवणुकीसाठी येत असाल तर फ्युचर अँड ऑप्शन्स विभाग तुम्ही बंदच ठेवा. 90% लोक इथेच लॉस करतात, त्यामुळे तुमच्या कष्टाची कमाई ही वाचवा. शेवटचा मुद्दा म्हणजे सिक्युरिटी. तर तुम्ही तुमच्या अकाउंटला 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन अनेबल करा. तुमच्या अकाउंटला नेहमी पासवर्डसोबत OTP किंवा बायोमेट्रिकने लॉक करत जा, जेणेकरून तुमची गुंतवणूक ही सुरक्षित राहील. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना माहिती आणि योग्य मार्गदर्शन असणे खूप गरजेचे असते. त्यामुळे इन्व्हेस्ट राईट, बाय राईट. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.